नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला अत्यंत स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपी दाखवणार आहे. तुरीच्या सोल्याचा मसाले भात. हा भात बनवायला सोपा, खायला झकास आणि त्यात भरपूर भाज्या, खडे मसाले आणि तुरीचे सोले म्हणजे दाणे आहेत, जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. या भाताची खासियत म्हणजे त्याचा अप्रतिम सुगंध आणि एक पदरी जेवण म्हणून कोणत्याही वेळी बनवता येणारी ही डिश. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी आता बाजारामध्ये तुरीचा सीझन चालू असल्यामुळे खूप शेंगा आल्या आहे. या मी 1 पाव शेंगा घेतल्या. या सोलून याचे दाणे काढून घ्यायचे. दाणे चांगले निवडून स्वच्छ धुवून घ्यायचे. यासाठी या भाज्या घेतल्या आहे. ह्या सोले पाऊण कप, 1 कप तांदूळ, गाजर, मेथी, टोमॅटो, बटाटा, 1 वाटी फुलकोबी, 1 टेबलस्पून खोबरं, 1 टेबलस्पून शेंगदाणे आणि हे खडे मसाले घेतले. तांदूळ पाण्यामध्ये 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. हा कालीमुछ तांदूळ आहे. तुमच्याकडे जो उपलब्ध असेल तो घ्या. या तांदूळाचा सुगंध खूप छान येतो. कढईमध्ये 1 मोठी पळी शेंगदाणा तेल घातले. त्यामध्ये हे खडे मसाले घालायचे. या मसाल्यामध्ये जिरं, धने, तमालपत्र, 2 लवंग, 5 ते 6 मिरे, 1 वेलची, दालचिनीचा तुकडा घेतले आहे. सगळे जिन्नस परतून घ्यायचे. छान खमंग परतून घ्या. यामध्ये आता 1 मोठा कांदा चिरून घालायचा. कांदा परतून घेऊ. 1 वाटी बटाटे चिरून पाण्यामध्ये ठेवायचे. बटाटे परतून घेऊ आपण. आता यामध्ये 1 टेबलस्पून शेंगदाणे आणि 1 टेबलस्पून खोबरं बारीक चिरून घालायचं. 1 वाटी गाजर, कसुरी मेथीच्या ऐवजी ताजी मेथी मी 1 मूठभर घातली आहे बारीक चिरून. पाऊण कप तुरीचे सोले म्हणजेच दाणे, 1 चमचा ठेचा. ठेच्यामध्ये लसूण, अद्रक आणि मिरची घातलेली आहे. हे सगळे जिन्नस परतून घेऊ. तेलावर परतायचे. यामध्ये 1 वाटी फुलकोबी घालू. आता आपण यामध्ये सुके मसाले घालायचे. या रेसिपीमध्ये जास्त मसाल्याचा वापर केला जात नाही. घरी जे असतात तेच घालायला हवे. 1 चमचा तिखट हे आपल्या आवडीनुसार घाला. 1 चमचा धने जिरे पूड, पाव चमचा गरम मसाला आवडीनुसार घाला. हळद 1 चमचा, मीठ आपल्या चवीनुसार. सगळे जिन्नस मिक्स करून थोड्या वेळ परतून घ्या. 1 मोठा टोमॅटो चिरून घालायचा. टोमॅटो घालू यामध्ये.
टोमॅटो पण परतून घ्यायचा. आपला भाताचा मसाला तयार आहे. आता यामध्ये तांदूळ घालायचे आणि 2 मिनिटे परतून घ्या. परतल्यामुळे आपला भात छान खमंग होतो. यामध्ये गरम पाणीच घाला. यासाठी पाणी गरम करायला ठेवू. 1 कप तांदळासाठी 3 कप पाणी गरम करायला ठेवायचे. एवढे पाणी यासाठी पुरेसे आहे. पाणी गरम झाले की भातामध्ये घालायचे. सगळे पाणी मी घालून घेतले, कारण माझा अंदाज परफेक्ट आहे. एवढे पाणी याला लागतंच. भात चांगला ढवळून घेऊन शिजू द्यावा. मसाले सगळं एकत्र झाले पाहिजे. यावर झाकून मीडियम गॅसवर हा भात शिजवायचा. एकदम पौष्टिक, सगळ्या भाज्यांनी युक्त आणि मध्ये मध्ये तुरीच्या दाण्याची चव काय बाहेर येते खायला सोले भात. तुम्ही नक्की करून बघा बरं, आणि कसा झाला मला कमेंटमध्ये सांगा. आता यावर 2 चमचे साजूक तूप, काय बघायला पाहिजे आता. वरून कोथिंबीर आणि थोडीशी कांद्याची पात यामध्ये मिक्स करून छान एक मस्त वाफ काढून घेऊ. पायलट मंडळी, तुरीच्या सोल्याचा भात किती लवकर तयार झाला. ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. भात आपला शिजला आहे. दाणा दाबून बघितला मी. आपल्या घरातील साध्या मसाल्यांमध्ये आणि भाज्यांमध्ये किती अप्रतिम भात तयार होतो. तुम्ही घरी हा भात बनवल्यानंतर तुमच्या घरातील मंडळींच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही कमेंट केल्यामुळे मला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान आता सीझनमध्ये भाजीपाला जो येते तो बनवा आणि त्याचा मनमुराद आनंद घ्या. तुरीच्या शेंगाच्या आणखी काही रेसिपी तुम्हाला हवे असल्यास मला कमेंटमध्ये सांगा. माझ्याकडे तुरीच्या दाण्यांच्या खूप काही रेसिपी आहे. खजिनाच म्हटला तरी चालेल. पारंपरिक रेसिपी ज्या तुम्हाला आवडत असेल त्या मी तुम्हाला नक्की सांगेल.